महापौर आरक्षण सोडतीत फिक्सिंग. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप. मुंबईच्या सोडतीवर ठाकरे सेनेचा आक्षेप. आरक्षण सोडतीवरून आरोप प्रत्यारोप. सर्वसाधारण महिलेसाठी येत असेल तर हे आरक्षण फिक्सिंग आहे. हे आरक्षण फिक्स केलेलं आहे. तुम्ही संपूर्ण पक्षांचं सत्ताधाऱ्यांचं माइंडेड बघून टाकलेली लॉटरी आहे. महापौर आरक्षण सोडतीनंतर विरोधकांनी केलेल्या या गंभीर आरोपांनी राजकारण तापलंय. महाराष्ट्रातील महापालिका निकालाच्या आठवडाभरानंतर अखेर राज्यातल्या 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी 17, ओबीसी प्रवर्गासाठी 8, अनुसूचित जातींसाठी 3 आणि अनुसूचित जमातींसाठी 1 महापालिका महापौरपद आरक्षित झालंय. यातील तब्बल 15 महापालिकेत महिला महापौरांचं आरक्षण असेल. मुंबई महानगरपालिकेची महापौर पदाची आरक्षण सोडतही यावेळी सर्वसाधारण महिला अर्थात खुल्या प्रवर्गासाठी निघाली आहे. पण या आरक्षण सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला. हा अनुसूचित जमाती आणि ओबीसींवर अन्याय असल्याचं सांगत चुकीच्या पद्धतीनं आरक्षण सोडत जाहीर करण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांनी केला. मुंबई ही संपूर्ण आदिवासी पाडे वगैरे आहेत. मुंबई त्याच्यात टाकलीच नाही तर त्यांचं आरक्षण कसं येईल, हा एक त्यांच्यावर अन्याय केला. तसंच मुंबई ओबीसीमध्ये पण नाही टाकली तर तुम्ही ओबीसींवर पण अन्याय केला. तुम्ही आत्ता जर मुंबई ओपनमध्ये, याचा अर्थ तुम्ही संपूर्ण पक्षांचं सत्ताधाऱ्यांचं माइंडेड बघून टाकलेली लॉटरी आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा हा आक्षेप नियमाला धरून नसल्याचं सांगत नियमानुसार सोडत जाहीर केल्याचा दावा सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केला. ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला. आपण त्यांना बराच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे. त्यांनी जे ऑब्जेक्शन आत्ता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे. ओबीसी महिला तुम्ही टाकलं नाही, ओबीसी मध्ये टाकलं नव्हतं, हा प्रामुख्याने त्यांचं ऑब्जेक्शन होतं. कारण की ओबीसी झालं नाही, दोन्ही वेळेस झाले आहे, ते सर्वसाधारण झाले मुंबई, अशा पद्धतीचं त्यांचं ऑब्जेक्शन आहे. त्यामुळे कुठेतरी ओबीसी प्रक्रियेनुसार त्यांना प्रक्रियेमध्ये जायचं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की हे झालं नाही, ते झालं नाही, आम्हाला मुंबईला हे आरक्षण पाहिजे होतं. तर तसं होत नाही. प्रक्रिया नियमानुसार जी होते त्याच्यामध्ये जी आरक्षणं पडतात ती आपल्याला प्रक्रियेमधनं ॲक्सेप्ट. काँग्रेसनंतर यापुढे जात राज्यातल्या 29 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत फिक्सिंग झाल्याचा गंभीर आरोप केला. भाजपची सत्ता असलेल्या बहुतांश महापालिकेत सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण निघाल्याच्या मुद्द्यावरून सोयीचं आरक्षण सोडत काढल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. नाही, हे सोडतच पूर्णतः पारदर्शी नाही. यामध्ये हे सगळं फिक्सिंग आहे आणि आपल्या सोयीनुसार हे केलेलं आरक्षण, काढलेलं आरक्षण आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मुंबईमध्ये जे आरक्षण काढलं गेलं ते सुद्धा एस टीसाठी ज्यावेळेस नावं टाकले गेलेत, एस टीचे महानगरपालिका ठरवलेत त्यावेळेस त्यामध्ये मुंबईचा समावेश नव्हता. मी परवा बोलताना म्हणालो की जर हे आरक्षण नागपूरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी येत असेल तर हे आरक्षण फिक्सिंग आहे. हे आरक्षण फिक्स केलेलं आहे कारण महापौर पदाचा उमेदवार ठरलेला आहे, कोणाला करायचं. विरोधकांच्या या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी पलटवार केला. विरोधकांचं कामच आरोप करणं असल्याचं म्हणत महायुतीच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलंय. आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आरक्षण सोडत झाली ती कायद्यानुसार, परंपरेनुसार, नियमानुसार झाली आहे. आणि आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल, वाजत गाजत बसेल, मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल, मराठी माणसाच्या सेवेसाठी बसेल, संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी बसेल. महायुतीचा महापौर
डौलाने बसेल. मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 3 पेक्षा कमी म्हणजे 2च ST आरक्षित असे नगरसेवक नगरसेविका असल्यामुळे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचं सर्क्युलर नियम क्रमांक 3/1 च्या नुसार या ठिकाणी STचं आरक्षण महापौराला लागू केलं जाऊ शकत नाही. आक्षेप घेणाऱ्यांना माझी विनंती आहे की अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आणि रूल नंबर 3/1 याचा अभ्यास करावा. तुमचं उत्तर तुम्हाला सापडेल. आरक्षण सोडत न निघाल्यानं राज्यभरातील महापालिकांच्या महापौर पदाची निवड रेंगाळली होती. आता आरक्षण सोडत जाहीर झाल्यानं महापौरांच्या निवडीला वेग येणार आहे. पण विरोधकांच्या या आरोपांमुळे सोडत प्रक्रियेवर सवाल उपस्थित केल्यानं त्याचे भविष्यात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.